नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 22 एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ॲडव्होकेट प्रभू म्हणत असतो की आता आपण शांताच्या गुन्हेगारी बॅकग्राऊंडमध्ये एक नजर टाकू. तिच्यावर आधीच हा गुन्हा सिद्ध झाला होता की ती पैशांच्या बदल्यात लहान मुलांना स्वतःच्या घरी आणायची आणि सिग्नलवर भीक मागायला लावायची. इतक्या क्रूरबाईशी सुभेदारांची ओळख कशी काय बरं होती हेच मला कळत नाहीये. सुभेदार सुद्धा त्यांच्या या काळ्या धंद्यामध्ये सामील होते का? आणि हे जर खरं असेल तर सुभेदारांनी शांतामध्ये कुठल्या तरी मुद्द्यावरून वाद झाले असतील. शांता सुभेदारांचे हे खरं रूप सगळ्यांसमोर आणणार असेल म्हणूनच सुभेदारांनी तिचा खून केला. आता असं तो वकील बोलल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो. सगळेच आश्चर्यचकित झालेले असतात. कदाचित हा शांताच्या खुनाचा मोठा पॉइंट असेल असं म्हणत तो त्याचं बोलणं थांबवतो. तर इकडे चैतन्य मात्र उभाच असतो आणि तो खूप घाबरलेला असतो. त्याच्यामुळे तो काहीच बोलत नाही. सायली म्हणत असते की चैतन्य भाऊजी काहीच का बोलत नाहीये. तर अर्जुन सुद्धा चैतन्याला म्हणत असतो की बोल, पण तो काहीच बोलत नाही. त्यावेळेस जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट चैतन्य गडकरी, तुम्हाला काही बोलायचं आहे का? पण चैतन्य एकदम शांतच उभा असतो. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मी लॉर्ड, पुढची आर्ग्युमेंट मला कंटिन्यू करायची परमिशन हवी आहे. मग जज साहेब अर्जुनला परमिशन देतात. मग अर्जुन थँक्यू म्हणून आता पुढे जातो. तर चैतन्य त्याच्या जागेवरती जाऊन बसतो. अर्जुनला तिथे ठेवलेला त्याचा कोट पाहून खूपच वाईट वाटतं. तो ते पाहून खूपच इमोशनल झालेला असतो. तो कोट पाहून पण आता तो घालू शकत नाही म्हणून त्याला खूप वाईट वाटत असतं आणि तो सायलीकडे बघतो. त्याचबरोबर अश्विनकडे सुद्धा बघतो. पण अश्विन म्हणत असतो की ठीक आहे. दोघेही आता भाऊ एकमेकांकडे बघून हसत असतात. मग आता अर्जुन म्हणत असतो की मी लॉर्ड, ॲडव्होकेट प्रभू यांनी माझ्यावरती केलेले सगळे आरोप आपण आत्ताच ऐकलेले आहेत. यांच्या बोलण्यात असेल, नसेल, कदाचित, असू शकतं, असणार अशा शब्दांचा भरपूर उपयोग केला गेला होता. मी लॉर्ड, कोर्टात कोणतीही केस असेल या शक्यतांवर कधीपासून चालायला लागलेली आहे. मला ॲडव्होकेट प्रभू यांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे. जर यांच्या म्हणण्याप्रमाणे जर मी खून केला असेल तर आदल्या रात्री खून करून दुसऱ्या दिवशी सकाळी दिवसाभर रस्त्यावर एक डेड बॉडी मी माझ्या गाडीत घेऊन का फिरेल? आता अर्जुन असं बोलताच सगळ्यांना खूप आनंद होतो, कारण अर्जुनने बरोबर पॉइंट काढलेला असतो. सगळ्यांना तो पॉइंट योग्यच वाटतो. सगळेजण खुश होतात. प्रियाच्या मात्र चेहऱ्यावरती चांगलंच टेन्शन आलेलं असतं. तर अर्जुन पुन्हा म्हणतो की मी काय एवढा मूर्ख वाटलो का त्यांना? मी लॉर्ड, कदाचित सरकारी वकील ॲडव्होकेट प्रभू हे विसरले असतील की मी एक क्रिमिनल लॉयर आहे. चला, हे जे म्हणतायत ते क्षणभर आपण मान्य केलं. समजा मानलं मी प्लॅन करून खून केलेला आहे शांता मावशींचा. तर माझा प्लॅन इतका फ्लॉप कसा असेल? सगळे पुरावे नष्ट करायला मला कितीचा वेळ लागणार होता? कोणीही मला कधीही बघू शकणार नाही असा प्लॅन मी सहज करू शकलो असतो. पण मी लॉर्ड, मी ते केलं नाही, कारण मुळात मी खून केलेलाच नाहीये. आता असं म्हणतात सगळ्यांना ते पटतं. सायली, कल्पना, चैतन्य, प्रतिमा सगळ्यांनाच ते पटतं. प्रिया मात्र अर्जुनकडे खूपच रागाने बघत असते आणि त्या वकिलाला म्हणत असते की अरे निर्या, तोंड उघड की कसला वकील तू? असं म्हणून ती वकिलाला मनातून शिव्या देत असते आणि म्हणत असते की अर्जुन समोर आला की तुझी बोबडी बंद पडली की काय? मग आता अर्जुन म्हणत असतो की शांता कदम यांची डेड बॉडी माझ्या गाडीमध्ये कशी काय असू शकते? इतकंसं कारण असू शकतं की कोणीतरी मुद्दाम ती डेड बॉडी माझ्या गाडीत आणून ठेवली होती. इन्स्पेक्टर पाटकर यांनी देखील डिक्की उघडेपर्यंत मला माहितीच नव्हतं की माझ्या गाडीमध्ये एक डेड बॉडी आहे. हो, मी मान्य करतो, शांता कदम यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी होतो, कारण मला असंच वाटत होतं की शांता कदम नवीन जागी सुखरूप पोहोचतील. या सगळ्यातून एकच सिद्ध होतं की मिसेस शांता कदम यांच्या खुनाशी माझा काहीही संबंध नाही. आता असं म्हणतात सगळ्यांना ते बरोबर आहे असं वाटतं. सगळेजण आता मानेने बरोबर आहे असं म्हणतात. तर अर्जुन म्हणतो की हा खून दुसऱ्याच कोणीतरी केलेला आहे आणि ती खुनी. असं म्हणताच प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रिया एकदम हादरून जाते. खूपच घाबरलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की खुनी म्हणजे मीच आहे की काय? समजून सांगतोय की काय अर्जुन आता सगळ्यांना? असं आता ती मनात ठरवते आणि तिला खूप भीती वाटते. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की ती व्यक्ती मला यात मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळेस सायली म्हणत असते की कल्पनाला बघितलंस काय तुम्ही? मला अगदी माहिती होतं. एकदा हे बोलायला लागले ना की यांच्यासमोर कोणाचाही निभाव लागणार नाही. त्यावेळेस कल्पना म्हणत असते की खरंय सायली तुझं, आणि अर्जुन जर असंच बोलत राहिला ना तर तो आज नक्कीच निर्दोष सुटेल या केसमधून. आता त्या दोघी खूपच खुश झालेल्या असतात. तर आता इकडे जज साहेब आता ऑर्डर
ऑर्डर करून सगळ्यांना शांत बसवतात. तर ॲडव्होकेट आता निरंजन प्रभू उठतात आणि म्हणत असतात की मला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारची उलट तपासणी करायची आहे, मला त्यासाठी परमिशन हवी आहे. तर लगेच आता जज साहेब त्यांना परमिशन देतात. मग अर्जुन त्याच्या जागेवरती जातो. तर मग ॲडव्होकेट प्रभू अर्जुनला प्रश्न विचारतात की त्या रात्री शांता कदमचा खून झाला त्यावेळेस तुम्ही कुठे होता? तर अर्जुन म्हणतो की माझ्या बायको बरोबर आईस्क्रीम खात होतो, आईस्क्रीम पार्लरमध्ये होतो. मग ते म्हणतात की बर मला सांगा शांता कदम यांना तुम्ही कधीपासून ओळखता? अर्जुन म्हणतो की काही महिन्यांपासून. मग ते ॲडव्होकेट प्रभू म्हणतात की शांता कदम यांच्याशी तुमचा नक्की काय संबंध होता? एका गुन्हेगार व्यक्तीशी तुमची ओळखच कशी काय होती? त्यावेळेस अर्जुनला आता काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. तर आता तो शांतच उभा राहतो. मग ॲडव्होकेट प्रभू म्हणतात की बोला सुभेदार बोला. मग अर्जुन म्हणतो की शांता कदम माझ्या क्लायंट होत्या. आता असं म्हणताच प्रियाला आश्चर्याचा धक्काच बसतो की अर्जुन खोटं बोलणार कसं काय आता एवढं सगळं? तर साईडला पण कळत नाही की आता हे पुढे काय बोलतील ते. सगळेजण त्याच्याकडे बघत राहतात. मग ॲडव्होकेट प्रभू म्हणतात की तुमच्या क्लायंट म्हणजे तुम्ही त्यांची केस लढत होता का आणि कुठली केस लढत होता? त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की मिसेस शांता कदम यांनी त्यांच्या नवऱ्याच्या विरोधात केस केली होती. त्यांना घटस्फोट हवा होता. शांता कदम यांचा नवरा दारू पिऊन त्यांना खूप त्रास द्यायचा, मारहाण करायचा आणि तीच केस घेऊन त्या माझ्याकडे आल्या होत्या. तर ॲडव्होकेट प्रभू म्हणतात की एका वेळेला मी ही गोष्ट मान्य जरी केली तरी तुमची ख्याती अशी आहे की तुम्ही चुकीच्या गोष्टीला साथ देत नाही. मग तुम्ही लहान मुलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या शांताबाईची केस घेतलीच कशी काय? त्यावेळेस प्रियाला असं वाटत असतं की आता हरला हा, आता काय उत्तर देणार आहे, याच्याकडे आता उत्तरच नसणार आहे, म्हणून तिला खूप छान वाटत असतं. पण लगेच अर्जुन म्हणतो की अगदी बरोबर बोलला तुम्ही, दोषी व्यक्तींना मी कधीच साथ देत नाही. शांताची केस जेव्हा माझ्याकडे आली होती तेव्हा मला कळलं की काहीतरी याच्यामध्ये नक्कीच चुकीचं आहे. आजपर्यंत त्यांनी जे काही वाईट धंदे केले होते ते त्यांच्या नवऱ्याने त्यांना करायला सांगितले होते, नवऱ्याच्या बळजबरीने ते केले होते आणि त्यांना ते करावे लागत होते. ते जेव्हा माझ्याकडे आल्या तेव्हा त्या मिसेस शांता कदम निर्दोष होत्या. आणि मग तो चैतन्याला म्हणतो की ॲडव्होकेट गडकरी मिसेस शांता कदमची फाईल जज साहेबांना दाखवा आणि यांना पण दाखवा. तर लगेच अर्जुन म्हटल्याबरोबर चैतन्य उठतो आणि एक फाईल तो म्हणजे जज साहेबांना देतो आणि एक फाईल तो ॲडव्होकेट प्रभू यांना देतो. दोघेही आता ते फाईल वाचतात. मग ॲडव्होकेट प्रभू फाईल वाचल्यानंतर लगेच खाली जाऊन बसतात. अर्जुन पुढे येतो आणि म्हणत असतो की मी लॉर्ड मला आता अशा व्यक्तीला बोलवायचा आहे जो हे सिद्ध करेल की मिसेस शांता कदम यांचा नवरा त्यांना खूप त्रास द्यायचा आणि मारहाण करायचा आणि म्हणूनच फक्त गायडन्ससाठी त्या माझ्याकडे आल्या होत्या. आणि तो शांताचा नवरा नवनाथ कदम, मला त्याला आता ह्या विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे. तसेच जज साहेब लगेच अर्जुनला परमिशन देतात. मग नवनाथ कदम हाजीर हो म्हणून आता तिथे ओरडलं जातं. मग नवनाथ कदमला पोलीस घेऊन येतात. तो आता खूपच दारू पेलेला असतो, तर त्याला चालता सुद्धा येत नसतं आणि काहीच त्याला सूद सुद्धा नसते. मग तो विटनेस बॉक्समध्ये आता उभा राहतो. मग अर्जुन त्याच्याजवळ जातो आणि म्हणत असतो की तुमचं नाव काय? तर त्याला काहीच कळत नाही. तो म्हणतो की काय परत? मग अर्जुन पुन्हा म्हणतो की तुमचं नाव? तर मग तो म्हणतो की नवनाथ कदम. त्याला खरंच काहीच सुचत नसतं, तो खूपच दारू पेलेला असतो. मग अर्जुन म्हणत असतो की यांना ओळखता का? तो आता शांता मावशीचा फोटो त्याच्या समोर धरतो आणि म्हणतो की यांना ओळखता का? त्यावेळेस तो म्हणतो की ही शांता माझी बायको. मग अर्जुन म्हणतो की तुम्ही यांना मारायचं का? हे खरं आहे का? तर लगेच तो म्हणतो की माझी बायको, मी काही पण करू, कुणी मला विचारायचं नाही, असं म्हणून आता तो खूपच डेंजर अवस्थेमध्ये बोलत असतो. त्याला काही सुचत नसतं. मग अर्जुन म्हणतो की म्हणजे तुम्ही कबूल करताय की तुमची बायको मिसेस शांता कदम यांना तुम्ही त्रास द्यायचा, मारहाण करायचा? मग तो म्हणत असतो की म्हणून तर पळून गेली ती घरातून बाई, मला सोड चिठ्ठी घ्यायची म्हणत होती. काय म्हणत होती? मला सोड चिठ्ठी पाहिजे. खणखणीत तिच्या कानाखाली वाजवली आणि दिली घराच्या बाहेर हाकलून. माझ्या घरात राहिली असती ना तर तिला मारूनच टाकलं असतं. तर लगेच अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड हा पॉइंट लक्षात ठेवा. सगळेजण आता आश्चर्यचकित झालेले असतात. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड आरोपी स्वतः कबूल करतोय की त्याच्यापासून मिसेस शांता कदम यांच्या जीवाला धोका होता. असं म्हणताच आता अर्जुन त्याचं बोलणं थांबवतो. मग जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट प्रभू तुम्हाला तुमच्या साथीदाराची उलट तपासणी घ्यायची आहे का? मग आता ते सुद्धा म्हणतात की नाही, मला काहीच उलट तपासणी घ्यायची नाहीये. तर मग जज साहेब शांता मावशीच्या नवऱ्याला दारू पिऊन आल्यामुळे आणि बायकोला मारहाण केल्यामुळे त्याला जेलमध्ये न्यायला सांगतात. पण आता खून कोणी केला हे अजून सिद्ध झालेलं नाहीये. तर आता ते उद्याच्या हेअरिंगमध्ये होणार आहे. आजचा हा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.